हाती पत्रक आहे, त्या पत्रकावरती दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनाच्या वरती एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोटेशन लिहिलं आहे. पेज नंबर सहित, खंड क्रमांक सहित लिहिलं सगळ्यात वरती, पेज क्रमांक 1 सगळ्यात वरती. भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते. समस्या इथून सुरू होते. जर आपण बौद्ध आहो आणि आपला संघर्ष जर ब्राह्मणवाद्यांसोबत आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तर मग त्याच ब्राह्मणवादी संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी सारखे ब्राह्मणवादी व्यक्ती हे आपल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे, मुख्य पाहुणे म्हणून येतात. समस्या इथून सुरू होते. बरेच लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतही ब्राह्मण वर्ग होता. मी सर्वच सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता समाज संघ नावाचं एक संघटन काढलं होतं. त्याच्यामध्ये टिळक नावाचा व्यक्ती जो होता, बाळ गंगाधर टिळक, त्याचा मुलगा हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांसोबत समता समाज संघामध्ये काम करत होता. समता समाज संघामध्ये बाबासाहेबांसोबत ब्राह्मण वर्ग काम करत होता. 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मनुस्मृती दहनचा जो आपण कार्यक्रम आता समोरच आहे, 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस म्हणून आपण जो साजरा करतो, त्या 25 डिसेंबरला 25 डिसेंबर 1927 ला जे मनुस्मृतीचं दहन झालं, ते आपले पूर्वज महार, आपल्या महारामध्ये जे कोणते त्यावेळेचे साधू वगैरे असतील, ते 5 महार साधू व गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे नावाचा ब्राह्मण, या 6 लोकांनी मिळून मनुस्मृती जाळली. मनुस्मृती जाळली म्हणजे मनुस्मृतीचं दहन केलं. समता समाज संघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत ब्राह्मण होते. मनुस्मृतीचं दहन करताना सुद्धा ब्राह्मण होते. 16 एप्रिल 1946 ला शारदा कबीर, सविता कबीर नावाच्या ब्राह्मण महिलेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लग्न केलं. तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बरेचदा म्हटलं की ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः ब्राह्मण महिलेशी लग्न करून, आपण आदराने त्यांना माईसाहेब आंबेडकर म्हणतो, स्वतः ब्राह्मण महिलेशी लग्न करून ब्राह्मणांच्या हातून मनुस्मृती जाळून समता समाज संघामध्ये ब्राह्मणांसोबत काम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो. फक्त भारतात नाही म्हटलं बाबासाहेबांनी. पेज पलटावा, त्याच्यामध्ये दुसऱ्या पेजवर इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1954 ला आंतरराष्ट्रीय धम्मा परिषद रंगून बर्मा इथे गेले होते. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो. तो कोणत्याही संघटनेमध्ये गेला, कोणत्याही राजकीय पार्टीमध्ये गेला किंवा कुठेही गेला तरी तो त्याचा मूळ स्वभाव सोडत नाही. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इतकं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की बौद्धांचा आणि ब्राह्मणवाद्यांचा हा आपला घातक संघर्ष आहे आणि या घातक संघर्षाचा इतिहास म्हणजे भारत देशाचा इतिहास आहे, तर ज्या लोकांसोबत आपला घातक संघर्ष आहे तेच लोक आपल्या स्टेजवर येतात. ज्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरून आपण 22 प्रतिज्ञा घेऊन बौद्ध बनलो, त्या 22 प्रतिज्ञा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्या सोहळ्यामध्ये जाहीरपणे वाचल्या जात नाही. महाबोधी महाविहार बौद्ध गया इथे श्राद्ध पक्ष आणि पिंडदान करा अशी कायद्यात तरतूद करून ठेवली, जी दी बौद्ध गया टेम्पल ऍक्ट 1949, जे कोणी आपल्या समाजातले शिकलेले लोक आहेत, जे गुगल वापरतात, जे नेट वापरतात, त्यांना माझी नम्र विनंती आहे, त्यांनी तो ऍक्ट डाउनलोड करा आणि समाजामध्ये त्याच्यावर चर्चा करा. हे पत्रक विहारामध्ये वाचा.
याच्यावर चर्चा करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, त्याच्यातली 6वी प्रतिज्ञा होती, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही, मी ब्राह्मणांच्या हातून कोणतेही क्रियाकर्म करून घेणार नाही. महाबोधी महाविहार बौद्ध गयामधून श्राद्ध पक्ष कायदेशीर करण्याची तरतूद करण्यात आली, पिंडदान करण्याची कायदेशीर तरतूद करण्यात आली आणि ज्या ब्राह्मणांच्या हातून कोणतेही क्रियाकर्म करून घेणार नाही हा उल्लेख आहे, तेच ब्राह्मण महंत तिथे सर्व काम करतात. जे महाबोधी महाविहार बौद्ध गयामध्ये चालू आहे येणाऱ्या काळामध्ये, तेच दीक्षाभूमीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आता लोकशाहीचं, आता मी असं का म्हणत आहे की येणाऱ्या काळामध्ये असं तुम्हाला पाहायला मिळेल.